नागपूरमध्ये कोरोनाचे 22 रुग्ण सापडलेले आहेत। सक्रिय रुग्ण आहेत। तर JN1 व्हेरिएंटच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणा उपरासानी नागपूरमध्ये सज्ज झाली आहे। नागपूरमधल्या 46 केंद्रांवर कोरोना चाचणी सुद्धा सुरू आहे। याच विषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी कल्पना नळसकर यांच्याकडून। कल्पना, काय नेमकी परिस्थिती आहे? नागपूरमध्ये कोविड रुग्णसंख्येत वाढ होतीये। नक्कीच राघवी, मागील 24 तासांमध्ये 11 रुग्णांची भर पडलेली आहे। आता 22 असा आकडा गेलेला आहे। पण पुन्हा नागपूर जिल्ह्यामध्ये 4 रुग्ण जे आहेत ते हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत आणि 18 रुग्ण जे आहेत त्यांना सौम्य लक्षण आहेत, ते गृहविलगीकरणात आहेत। याच धर्तीवरती जे आहे पार्श्वभूमीवरती काल महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त यांनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये कोरोनाची जी साखळी आहे ती खंडित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याचे त्यांनी निर्देश दिलेले आहे। त्याचप्रमाणे जे कोविड रुग्ण आढळलेले आहेत त्यांच्या परिसरातील सगळ्या घरी जाऊन जे आहे महानगरपालिकेचे कर्मचारी विचारपूस करतात आहे, त्यांच्या चाचण्या करतात आहे। अशा सगळ्या उपाययोजना ज्या आहेत त्या नागपूर महानगरपालिका राबवते आहे, जेणेकरून ही कोरोनाची साखळी जी आहे ती वाढू नये, त्याला खंडित कसं करता येईल यावरती बैठक झालेली आहे। सध्या परिस्थिती जी आहे ती कंट्रोलमध्ये आहे, ती वाढू नये यासाठी जे आहे 46 केंद्रांवरती कोरोना चाचण्या करण्यात येतात आहे। ज्यांना सर्दी, ताप, खोकला आहे अशा लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन देतात आहे आणि महानगरपालिकेचे कर्मचारी त्यावरती लक्ष ठेवून आहे। ज्यांना ताप असेल, खोकला असेल, या सगळ्यांच्या चाचण्या ज्या आहेत कोरोना चाचण्या करण्यात येत आहे। याच धर्तीवरती सगळी जी तयारी आहे ती महानगरपालिकेने केलेली आहे। ॲक्शन मोडवरती महानगरपालिका आलेली आहे। लागवी निश्चित। कल्पना, तुम्ही अशाच आमच्यासोबत जोडल्या राहा। पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीवर देखील तुमच्याकडून अपडेट घ्यायचे। वळूया इतरही महत्त्वाच्या घडामोडींकडे। JN1च्या रूपाने कोरोनाचं शुक्ल काष्ट हे मागे लागलेलं आहे। सरकार मात्र निवडणुकीच्या तयारीत मशगूल आहे अशा शब्दात सामनातून टीका करण्यात येते राज्य सरकारवर। कोरोनापेक्षा सरकारला सत्तेची जास्त फिकीर आहे। वाढत्या कोरोनावरून सामनातून राज्य सरकारवर शरसंधान डागण्यात आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।